असेल हा लीग स्टेज मधला. याच्यानंतर होणार आहे क्वालिफायर 1, एलिमिनेटर, क्वालिफायर 2, त्याच्यानंतर मेगा फायनल. नक्कीच अजूनही 4 सामने शिल्लक आहेत या जीपीएल 2024 मधले. आणि ते वाईट चेंडू. किती झाले बॉल? 4 बॉल झाले. 2 रन आहे ते. 2 रन आहेत, 2 रन. तेरा धावा 1 षटक समाप्तीनंतर संघाच्या धावसंख्या झाल्या त्या 13. 17 धावा. 17 धावा धावफलकावर लागलेले आहेत. 2चा प्रयत्न असेल का? 2चा प्रयत्न नाही केलाय. फटका चांगला आहे, परंतु हातात सरळ फिल्डरच्या हातामध्ये आणि ते रनआउटची संधी होती आणि रनआउटच्या रूपात होतं सागर बाद. आकाश ऑलरेडी कॅप्टन टॉससाठी यायचंय प्लीज. लवकरात लवकर टॉससाठी यायचंय. ऑलरेडी कॅप्टन टॉससाठी या लवकर. RK11 हा संघ अजूनही एकही सामना जिंकलेला नाहीये. फटका चांगला आहे, परंतु सरळ फिल्डरच्या हातामध्ये. सर्व खेळाडू घरी गेलेत करंजे सोडून त्याला. फटका चांगला आहे आणि इथे चौकार. चौकार भेटेल, चौकार भेटेल. नक्कीच धावा लागल्या तर 4 धावा, पुन्हा एकदा 4 धावा. ओव्हरची मॅच. आकाश ऑलरेडी कॅप्टन.
29 धावा झाल्यात. 29 लक्षात घ्या ते 29 धावा. शेवटचा षटक. वा काय शॉट मारलाय. शॉट. केपी अकेला लड़ रहा है. क्वालिफाई हो सकते हैं अभी भी. ओ हो इथे केपीचा विकेट. आणि इकडे स्कोर बोर्डवर धावा लागल्यात त्या. वाईट चेंडू. चला फास्ट खेळा प्लीज. करण पाटील. ओ हो विकेट का पतन फिर से एक बार. धावा लागल्या धावा फलकावरती. 36 आणि जिंकण्यासाठी 37 धावांचं आव्हान असेल आर के इलेव्हन या संघाला. जॉय ऑन सेकंड एंडला. सेकंड एंडला आहे पप्या. एकच धाव. एका धावेने धावेचा श्री गणेशा करतोय तो. पप्या. आणि इथे विकेटचं होतंय पतन. पप्या बॅक टू द पवेलियन. नक्कीच विचार केला ना तर अजून 2-3 खेळाडू बाकी असतील करण पाटील आणि टीमचे. हार्ड लक. नक्कीच जीपीएल 2024 मध्ये आपण बघू शकता ऑर्गनायझर कमिटी निखिल आपला केपी शेट्टी कल्पेश ठाकूर. वाईट चेंडू चुका करू नये. चुका केल्या तर महागात ठरतील. लक्षात घ्या. आणि इथे अंपायरचा कॉल येतोय. निर्धाव चेंडू. ओ हो व्हॉट डिलिव्हरी. व्हॉट डिलिव्हरी बाय स्वप्नील. नक्कीच
आजच्या दिवसातला हा तिसरा असा विकेट स्वप्नीलने घेतलाय. बॅट्समनच्या मागून त्रिफळा चित होतोय फलंदाज करण. नक्कीच सामना रोमांचक स्थितीला जाऊन पोहोचतोय. 4 रन देत आहेत आणि 5वा चेंडू समाप्त आणि हा शेवटचा चेंडू असेल. बघूया काय घडेल. स्विच अगेन आणि ते हलकासा कट केला बॉलला. एक धाव. एका धावेने धावफलक पुढे सरकते ते 3 या आकड्यावरती. 3 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. निखिलच्या जराशा निखिल टेन्शन मध्ये दिसतोय. निखिल टेन्शन मध्ये दिसतोय बघा. निखिल टेन्शन मध्ये दिसतोय. चेहऱ्यावर स्माइल आहे परंतु थोडासा टेन्शन मध्ये. जॉय सगळा गेम जॉय वर आहे. बॉलर केटी व्हेरी गुड फिल्डिंग बाय बंटी. 5 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. 2 धावेच्या धाव संख्या वेगाने पुढे सरकते ती 5 या आकड्यावरती. नक्की सिंगल डबलने हा खेळ चालू राहायला पाहिजे कारण की नेट वर सगळा गेम आहे. बघू शकता आपण तिथे कल्पेश जॉय पुन्हा एकदा बॅटिंग मार्कवर सज्ज. दोन्हीच एक दोघं जॉय आणि कल्पेश एकाच संघामध्ये खेळताना दिसतात. ब्रह्मांड स्पोर्ट ब्रह्मांड या संघामध्ये. परंतु आज थोडस चित्र इकडे वेगळं आहे. दोघं एकमेकांच्या समोर. वाईट चेंडू आणि ते एकच धाव. हो हो फटका चांगला आहे आणि ते सुरेख फटका होता परंतु एकच धाव. नक्कीच एक धावेने समाधान मानावं लागेल दोन्ही फलंदाजांना. बघा सिंगल डबल खेळ चालू आहे. सिंगल डबल खेळ चालू आहे. निखिलच्या टाळ्या वाजल्यात. निखिलच्या टाळ्या वाजल्यात बघा. चेहऱ्यावर थोडस स्माइल दिसतंय. चेहऱ्यावर थोडस स्माइल दिसतंय. धावा धावफलकावर लागल्या ते 11. 11 धावा. विशाल दीपक वाईट चेंडू. या टायमाला चुकी होता कामा नये. विशाल विशाल कुठेतरी भरकटत असताना. नक्कीच पुन्हा एकदा फटका चांगला आहे. चौका आहे चौका. 4 आहे 4 आहे. पडद्याला लागलाय बॉल पडद्याला. दीपकने बॉल सोडलाय. त्याची चुकी तो अंगावर घेत आहे. दुसऱ्याच्या अंगावर चुकी ढकलायचे म्हणून हे सगळं चाललंय. बाकी काय नाही. हे बघा हसते बघा. स्कोर बोर्ड आहे 19 धावा.
एकच धाव. शेवटचा शेवटचा चेंडू काय घडेल मैदानाच्या आत. नेट रन रेटचा गेम आहे. आणि इथे पुन्हा एकदा खराब चेंडू. आणि इथे एकच धाव एकच धाव एकच धाव एकच धाव. काय डिसिजन अंपायर. बॉल कुठून गेला काय गेला. 4 धावा 4 धावा. चला हार्ड लक वाघमारे वॉरियर्स.